हॅलो, मी डॉक्टर सचिन वाघ, प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन, स्पर्श क्लिनिक, नाशिक. आणि आज आपण बोलूयात हेअर ट्रान्सप्लांटेशन विषयी. बरेच पेशंट्स असतात ज्यांना टक्कल पडलेलं असतं किंवा त्यांची केसांची हेअरलाईन मागे गेलेली असते. पण खर्च खूप जास्त होईल किंवा खूप दुखेल मला त्या भीतीने ते ट्रान्सप्लांट करत नाही. तर आपण आज या शंका दूर करूया हेअर ट्रान्सप्लांटेशन विषयीच्या. बरेच कारणं असतात केस गळण्याचे. शरीरातलं हार्मोनचं बिघडलेलं प्रमाण, न्यूट्रिशनची कमतरता, आपल्या जीन्स किंवा आपला जेनेटिक पॅटर्न, अनियमित झोप, अनियमित आहार, स्ट्रेस, प्रदूषण, क्षारयुक्त पाणी, स्मोकिंग, अल्कोहोल या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरातल्या केसांची मुळं वीक होतात. त्याचं गळणं सुरू होतं आणि योग्य वेळी ट्रीटमेंट न केल्यास हे केस गळून आपल्याला टक्कल पडतं. एकदा टक्कल पडलं की मग आपल्याकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे हेअर ट्रान्सप्लांटेशन. पण सध्या हेअर ट्रान्सप्लांटेशन खूपच सोपं आणि खूपच चांगले रिझल्ट असणार झालेलं असल्यामुळे जरी आपल्याला वेळ आली तरी एक सिंपल डे केअर प्रोसिजर ट्रान्सप्लांटेशनद्वारे आपण परमनंट सोल्युशन काढू शकतो बाल्डनेससाठी. तर ट्रान्सप्लांट कोणी करावे किंवा कोणी करू नये? आम्ही म्हणतो वयाच्या 18 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत प्रत्येकाला हक्क आहे ट्रान्सप्लांट करून घेण्याचा. आमचे बरेच पेशंट्स होते ज्यांचं बायपास झालेलं, अँजिओप्लास्टी झालेली, ट्रीटमेंट चालू आहे, रक्तपत्रकाच्या गोळ्या चालू आहेत. त्यांनाही आम्ही हेअर ट्रान्सप्लांटेशन करू शकलो आणि चांगला रिझल्ट देऊ शकलो. त्यामुळे कुठलाही पुरुष किंवा स्त्री या वयाच्या असताना आपल्याला ट्रान्सप्लांटेशन करता येऊ शकतो. कसं करतो आपण ट्रान्सप्लांटेशन? काय असते प्रक्रिया ट्रान्सप्लांटेशनची? ती आपण जाणून घेऊयात. तर आपल्या शरीरात आपल्या डोक्याच्या मागच्या भागात जे केस असतात, या केसांना गळण्याची टेंडन्सी नसते, कारण त्यांच्यामध्ये ह्या टेस्टेस्टोरॉन हार्मोनचा रिसेप्टर नसतो आणि त्यामुळे ही केस वापरून आपण एक लाईफ लाँग रिझल्ट देऊ शकतो ट्रान्सप्लांटेशनद्वारे. सर्वप्रथम आपण पेशंटला सकाळी क्लिनिकला बोलवतो. आपण केसांची ट्रिमिंग करतो, म्हणजे एक मिलीमीटरवर केस ठेवतो जो आपल्याला पिक करता येईल. पेशंटला आपण सुरुवातीला पोटावर झोपवतो. मागे भूल दिल्यानंतर आपण एक एक केस हा काढत असतो मुळासकट. ही जी भूल असते ती छोटे 3-4 इंजेक्शन्स असतात, जे खूप पातळ, खूप बारीक सुई असते. त्यामुळे खूप पेनफुल असतं, खूप त्रास होईल, खूप दुखेल असं काहीही नसतं. ही भूल दिल्यानंतर आपण केसांची मुळं हार्वेस्ट करतो. सुरुवातीला FUT या टेक्निकने आम्ही हे करायचो 15 वर्षांपूर्वी. म्हणजे एक स्किनचा पॅच पूर्ण काढून घ्यायचा, त्यातनं एक एक मूळ सेपरेट करायचं आणि जो पॅच आपण काढू त्या ठिकाणी टाके घेऊन जखम बंद करायचो. त्याने पेशंटला एक पेनफुल स्कार राहायचा आणि हार्वेस्ट पण खूप वेळ लागायचा. आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे FUE ही आपण वापरतो, ज्यामध्ये कुठलाही कट किंवा चिरा आपण पाडायची गरज पडत नाही. तर एक मायक्रो मोटर 0.8 मिलीमीटर, 0.9 मिलीमीटर इतकं डायमीटर असणारी ही मायक्रो मोटर ही आपल्या केसांच्या भोवती पंच तयार करते. म्हणजे आपल्या केसाला त्या भोवती एक कट निर्माण करते आणि या कटद्वारे हा केसाचं मूळ आपल्याला सेपरेट करता येतं. याचा फायदा ही प्रोसिजर फास्ट होते. आपला ग्राफ्टचा यील्ड म्हणजे आपल्याला मिळालेले ग्राफ्ट हे जास्त मिळतात आणि कुठलाही पेनफुल स्कार किंवा व्रण हे पेशंटला येत नाहीत. सुरुवातीला एक 2-3 तासामध्ये आपण एक ग्राफ्ट हार्वेस्ट करतो. हे हार्वेस्ट केल्यानंतर आपण हे ग्राफ्ट सेपरेट करतो. म्हणजे एक सिंगल फॉलिकल, डबल फॉलिकल, ट्रिपल फॉलिकल असे ग्राफ्ट्स असतात. म्हणजे एका मुळामधनं 1, 2 किंवा 3 केस निघणार आहेत, ते आपण सेपरेट करतो. पुढची प्रक्रिया असते ती इम्प्लांटेशनची. म्हणजे आपण आपली हेअरलाईन ड्रॉ करतो. बरं, हेअरलाईन ड्रॉ कशी करतात? मला माझी आधीची हेअरलाईन मिळेल का? ते आपल्याला करता येईल का? तर हो, आपल्याला पेशंटच्या चॉईस आणि डिझायरप्रमाणे हेअरलाईन ड्रॉ करता येते. ही हेअरलाईन ड्रॉ केल्यानंतर आपण ह्या स्किनला मल्टिपल पंक्चर्स तयार करतो निडलच्या साहाय्याने. हे पंक्चर्स आपले हेअरचे ग्राफ्ट ॲकोमोडेट करणार असतात. एकदा की पंक्चर्स झाले की मग आपण एक एक मूळ त्या होलमध्ये किंवा त्या पंक्चरमध्ये टाकतो. हे टाकल्यानंतर आपल्या स्किनच्या टोनिंगमुळे ही होल बंद होतं आणि आपली त्वचा ही ग्राफ्ट किंवा हे मूळ ॲक्सेप्ट करतं. साधारणपणे 6 ते 8 तास चालणारी शस्त्रक्रिया संध्याकाळी आम्ही पेशंटला घरी पाठवू शकतो अशी असते. काही प्रिकॉशन्स किंवा काळजी आपल्याला घ्यायची असते. खूप अवघड किचकट नाही, सिंपल प्रिकॉशन्स. आपण ऑपरेशननंतर एक कॅप वापरायची असते. ऑपरेशननंतर आपल्याला पाठीवर झोपायचं, साईडला किंवा बोटावर झोपायचं नाही.
ऑपरेशननंतर आपलं डोकं 7 दिवस ओलं करायचं नाही आणि बाईक किंवा टू व्हीलर चालवायची नाही. या 3-4 सिंपल प्रिकॉशन्स आपण 7 डेज फॉलो करतो. 7 डेला आम्ही पेशंटला आमच्या क्लिनिकला बोलवतो आणि मग एक शॅम्पूने वॉश करतो. एकदा की हा 7 डेचा वॉश झाला की मग कुठल्याही प्रकारचं प्रिकॉशन, काळजी, भीती अशी उरत नाही. 7 डेला वॉश केल्यानंतर आम्ही पेशंटला काही शॅम्पू आणि सिरम देतो की जे आपण 3-4 महिने वापरायचे असतात. जेणेकरून आपले हेअरचे रूट स्ट्रेंथनिंग होईल, आपली वाढ चांगली येणार आणि कालांतराने एक 6 ते 8 महिन्यांनी आपल्याला फायनल रिझल्ट बघायला मिळेल. ट्रान्सप्लांटेशन नंतर आपले केसांची मुलं कसे वागतात, कशी हेअर सायकल असते हे आपण जाणून घेऊयात. तर सुरुवातीला आपण 4-5 दिवस ट्रान्सप्लांटेशन नंतर काही काळजी घ्यायची असते. 7 डेला वॉश केला की त्यानंतर आपलं पेन, सूज, दुखणं सगळं कमी होत असतं. आपले जे ट्रान्सप्लांटेड हेअर असतात हे केस हळूहळू वाढतात आणि 2 ते 2.5 महिन्यानंतर हे केसांचं गळणं होतं. घाबरू नका, आपल्या केसांची बाहेरचे अवयव गळणार आहेत, मुळं मात्र आपले परमनंट राहणार असतात. या केसांच्या मुळांपासनं ज्याला आपण म्हणतो फॉलिकल्स, एक 2.5-3 महिन्यांनी आपली वाढ सुरू होते, जी की परमनंट असते, नॅचरल असते आणि ही लाईफ लाँग असते. साधारणपणे 2.5-3 महिने लागतात ही वाढ व्हायला आणि पुढचे 2.5-3 महिने लागतात त्या केसांचं थिकनेस वाढणं, त्यांचं व्हॉल्यूम वाढणं आणि फायनल रिझल्ट बघायला मिळणं. सो या 3 फेज, केस गळणं, केस येणं आणि केस थिक होणं किंवा वाढणं, 8 ते 9 महिन्यांची प्रक्रिया, ज्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट बघायला मिळतो. आम्ही म्हणतो हे एकमेव ऑपरेशन आहे ज्यामध्ये 100% गॅरंटी, प्रत्येक लावलेला केस हा येणार आहे आणि 100% सेफ्टी, म्हणजे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट, धोका किंवा भीती नाही. आम्ही गेल्या 12-13 वर्षांमध्ये एक 3,500 हेअर ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुली करू शकलो आहे. याच प्रिन्सिपलवर 100% सेफ, 100% गॅरंटेड आणि अशा प्रकारे हेअर ट्रान्सप्लांटेशनसारख्या डेकेअर प्रोसिजरद्वारे आपला परमनंट बालनेससाठी सोल्युशन आपल्याला मिळणार असतं. सो तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर या, आपण स्पर्शला भेटू आणि वी आर दी मोस्ट ट्रस्टेड हेअर ट्रान्सप्लांटेशन सेंटर इन अँड अराउंड नाशिक. थँक्यू.